लावतोस का नाही माहिती नाही, पण त्या गावात लावलेली होती. छावाने एकदाच बघून आलेला होता, छावा बघलेला आहे आणि समोर तरुण मंडळी बसलेली आहे. मी म्हणलं दादा छावा मी कोण कोण बघितलाय? सगळ्यांनी हात पटापटा वर केले. मी म्हणलं ठीक आहे. बरं स्टेटस कोणी कोणी लावले? म्हणलं कवी कलशासारखा मित्र असावा. संभाजी महाराजांचा मित्र होता ना कवी कलश, त्याच्यासारखा मित्र कसा असावा आणि ह्याचे स्टेटस कोणी कोणी लावलेले? त्यांनी बऱ्यापैकी पोरांनी हात वर केले. मग मी म्हणलं कवी कलश कुठल्या गावचे? म्हणजे कवी कलश मूळचे कुठले माहिती आहे का कोणाला? कवी कलश हे राजस्थान आलेले ब्राह्मण आहेत. मग आता कवी कलश तिकडून कसे आले? याच्या मागे पण इतिहास दडलेला आहे. छावा मूवीमध्ये सगळा इतिहास दाखवणं शक्यच नाही हो. महाराजांचा इतिहास 5-10% दाखवलाय. महाराजांचा इतिहास 5-10% त्या मूवीमध्ये मावणारा इतका नाहीये. महाराजांचा संघर्ष बघितला ना तर 9व्या वर्षी महाराजांचं पिंडदान झालेलं आहे. महाराजांचा स्वतःच्या वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पिंडदान केलेले, ते पिंडदान त्याच्यामध्ये दाखवलेलं नाहीये. तो पण महाराजांचा भाग आहे. लहान वय दाखवलं असतं ना त्यांनी. म्हणजे महाराज कोणत्या एका पिक्चर मध्ये बसणे इतके नाहीये. छावा मूवी वाचला, बघितला, महाराज कळाले असं म्हणणार नाही. कृपया करून थांबा. महाराज तुम्हाला 3 तासात कळणार नाही. अख्खा आयुष्य जाईल महाराज समजून घेत असताना. आम्ही आता इथे येऊन बोलतोय तरी सुद्धा महाराजांचा इतिहासावर प्रश्न विचारण्याला पुढे आला ना आमचं तत्त्वपप होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि संभाजी महाराजांचा इतिहास कवी कलशांबद्दल सांगता आला नाही, पण कवी कलशांबद्दल प्रत्येकाने स्टेटस ठेवलं. बरं ते असू द्या. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा म्हणून बघायला गेल्यानंतर गारद प्रत्येकाने दिलेली. ती गारद म्हणजे काय माहितीये का? माझ्या इन्स्टाला तर 55,000 फॉलोअर्स आहेत म्हणल्यानंतर मला पण टाकता आला असता बरं का व्हिडिओ करून, पण मी टाकला नाही. कारण गारदेचं महत्व माहितीये. गारद कधी दिली जाते? गारद ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या वेळेला होत होता, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती जेव्हा दरबारामध्ये येत होते त्यांच्या सन्मानापूर्वक दिली होती ती गारद. आणि गारद देत असताना पायातलं पायतन काढलेलं पाहिजे, आपला हात हृदयावरती यासाठी ठेवलेला पाहिजे कारण का हृदय किती जोरात धडधड करतंय, कशी ऊर्जा निर्माण होते याची प्रचिती व्हावी आणि प्रत्येक जण उभा आणि स्तब्ध पाहिजे. आणि गारद देत असताना महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती तिथं असायलाच पाहिजे, तेव्हा गारद दिली जाते. पण आपण देतो थिएटरमध्ये आलेले प्रत्येक जण म्हणजे शाळा नसतो. हे चलले बघायला म्हणून आलेला पण असतो बरं का. काही बावळट आहेत, त्यांचे व्हिडिओ इन्स्टावरती व्हायरल झाले, बऱ्यापैकी बघितले पण असतील. छावा म्हणजे गाणे म्हणणारे ते कुणाच्या आवडत येते कमेंट मध्ये सांगतात बरं का. ते बिनकामी कमेंट संघटना एक आहे. काही चांगले असतात आणि काही बिनकामी संघटना आहे. मी त्यांना संघटनाच म्हणते. त्यांना ज्यांना काम नाही ते उभं कमेंट करत बसतात आणि व्हिडिओ करणाऱ्यांना काही फरक पडत नाही भाऊ तुमच्या कमेंटचा. कारण की तिथं ऑप्शन असतो डिलीट. म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी वेळ घातलाय ना ते लगेच डिलीट केली जाते. त्यासाठी व्हिडिओ बघत असताना स्क्रोल करायचा ऑप्शन आहे तुमच्याकडे. पण असो, महाराजांची गारद दिली जाते. त्यामध्ये ना काही लोक आहेत जी म्हणजे नेमकी अशी उभे राहत नाही, काही हसतायत, काही चालतायत, काही जातायत. महाराजांची मूर्ती नाहीये आणि गारद देणारा काही म्हणजे पहिल्यांदा सूचना देत नाहीये, पायतन काढा, उभं राहा, शांत उभं राहा. महाराजांचं तिथं मूर्ती नाहीये. मग अशा ठिकाणी गारद देणं म्हणजे गारदेचा अपमान आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही स्वाभिमानाने महाराजांचा सन्मान करण्यासाठी जाताय तर तुम्ही अपमान करून येताय, ह्याची सुद्धा तुम्हाला चाहूल नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे म्हणताय. बरं शिवाकाशी माहिती आहे सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावरती महाराजांना अटक करण्यात आली. महाराजांना पन्हाळ्यावरती अटक करण्यात आली. महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले आणि पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकल्यानंतर महाराजांना पन्हाळगडावरून सुटका करून घ्यायचे. पन्हाळगडावरून सुटका कशी करणार? महाराजांनी रचला तो म्हणजे काय गणिमी कावा आणि महाराजांनी गणिमी कावा रचला आणि शिवाकाशी त्याला बोलवण्यात आलं. शिवाकाशीत म्हणजे महाराजांसारखा हुबेहूब दिसणारा शिवाकाशीत आलेला आहे. महाराज शिवाकाशीला सांगतायत की शिवा तुम्ही हे वस्त्र परिधान करा आणि वस्त्र परिधान करून माझ्या समोर या. तेव्हा शिवाकाशीत म्हणतो महाराज हे कसं काय शक्य आहे? ज्यांना उठून जायचे त्याने उठून जा बरं लगेच, म्हणजे नंतर मदत उठू नका, कृपया करून उठू नका. जास्त वेळ घेऊ नको का? 2 प्रसंग सांगते थांबते, मदत उठण्याचा प्रयत्न करू नका. शिवाकाशी त्याला बोलवण्यात आलेले, महाराजांनी सांगितलेले आणि महाराज म्हणायला लागले की शिवाकाशी त्यांनी तुम्ही हे वस्त्र परिधान करावे, आमच्या समोर यावं आणि आम्हाला तुमचं रूप दाखवावं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा हुबेहूब म्हणजे शिवाकाशी. आणि शिवा
माहितीये का, जे गड बघायला जातात ना ती मुलं त्या रस्त्यावरती, म्हणजे अजूनही घनदाट जंगल वगैरे आहे तेवढं ते जपून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी जाऊन मद्यपान करण्याचं काम तरुण मंडळी करत होती, म्हणून ते ठिकाण बंद ठेवण्यात आलेले. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. आम्ही महाराजांचे मावळे म्हणून घेतो, ज्या ठिकाणी महाराजांनी म्हणजे पाऊल ठेवलेलं आहे तिथे आम्ही उगाच दिखाव्यासाठी पाया पडतो, पण ज्या गडावरती महाराजांचा इतका मोठा इतिहास घडलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मद्यपान करण्याचा प्रयत्न करत असतात तर महाराजांचे मावळे आपण आहोत का खरंच? हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे. बरं, महाराज विशाळगडावरून पन्हाळगडावरून निघालेले, विशाळगडावरती जात असताना सेनेला दुश्मनाला काहीच वेळात कळणार आहे आणि सिद्धीजोहरला काहीच वेळात कळल्यानंतर सिद्धीजोहर त्याच्या सेनेतून आपल्या पाठी येणारच आहे हे महाराजांना माहिती आहे. आणि त्यावेळेस महाराज सोबत असलेल्या बाजीप्रभू देशपांडेंना म्हणतात की विशाळगडापर्यंत जाईपर्यंत सेने येईल आणि आम्ही त्यांना गळून पडू. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड कोणी बघितलेली, पन्हाळगड कोणी बघितलेलं आहे? बघितलं कोणी? नाही. मग पन्हाळगडावरून महाराज जात आहेत, पावनखिंड मदत लागते. पावनखिंडीमध्ये महाराज गेल्यानंतर पावनखिंडीच्या पुढे महाराजांना पाठवणी केली आणि बाजीप्रभू देशपांडे महाराजांना वचन देत आहेत, जे की आता कोणाचं प्रॉमिस डे वगैरे फेब्रुवारी महिन्यानंतर ते, पण बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना दिलेलं प्रॉमिस, महाराज जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती जाणार नाही तोपर्यंत मी ही खिंड सोडणार नाही आणि जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर येणार नाही तोपर्यंत हा प्राण सोडणार नाही म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे आपल्याला पाहायला मिळतो नाही. बरं, एवढंच नाही, महाराज आग्र्याच्या याच्यामध्ये अडकले होते, तिथूनही सुटका करून देण्यासाठी 2000 पुढे आले, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. पण आज सगळ्या समाजामध्ये पाहत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करत असताना आम्हाला हे सगळं काही पाहायला मिळत नाही. बरं, महाराजांचा इतिहास आम्ही पाहू, वाचू, आत्मसात करण्याचा प्रयत्न करू, पण कसा करायचा ते सुद्धा आम्हाला कळत नाही. त्याचं कारण म्हणजे काय माहितीये का, आजची तरुण पिढी बिघडत आहे असं म्हणणार आहे मी. प्रत्येक जण आहे, प्रत्येकावरती येणार आहे. पहिल्यांदा आता हे काका तुमच्यासाठी असेल, काका मावशी तुमच्यासाठी असेल, जसं टोचेल, पण तुमची लहान मुलगी म्हणून घ्या पदरात, कारण का टोचण्यासारखंच बोलणार आहे. एका गावामध्ये व्याख्यान चालू होतं, तरुणांनी सुधरावं, तरुणांनी चांगलं वागावं हे सांगणं चालू होतं. म्हणजे तरुणांवरती संस्कार वगैरे कसे करायचे हे सांगून झालं होतं माझं. आणि माझ्या समोर जे बाबा बसले होते, छोटं नातू होतं, त्यांना घेऊन बसलेले आणि सगळं सांगून झालं. दुसरा प्रसंग हातात घेतला, तेवढ्यात बाबांनी तोटा खिशातला काढला, हातावरती टाकला, चोळायला सुरुवात केली. थोडं चोळल्यानंतर मग खिशात हात घातला, चुन्याची डबी काढायला. चुना संपला होता, बाजूला नातू बसले आणि नेमकंच सांगून झालं होतं की मुलावरती संस्कार कसे करायचे. बाबा त्या मुलाच्या हातात पैसे दिले, जा चुन्याचा डब्बा. म्हणजे तुमच्या नातवाला अवघ्या 5 वर्षामध्ये कळतंय तोटा चुना किती रुपयाला येतो. मग त्याला खाण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतील का? लागतील का? तर तुमच्या घरामध्ये लहान मुलगा आहे, तुम्ही संध्याकाळी झुलत येते, बाबा का झुलत आले हा प्रश्न तो विचारणारच आहे. कारण त्या लहान मुलाला फार कौतुक असतं, नवीन काही दिसलं की त्याच्याबद्दल विचारणारच. मग ते विचारल्यानंतर तुम्ही असा का म्हणजे अपेक्षा ठेवता की माझ्या मुलाने व्यसन केलं नाही पाहिजे, माझ्या मुलानं म्हणजे मद्यपान केलं नाही पाहिजे, माझ्या मुलानं तोटा खाला नाही पाहिजे, माझ्या मुलानं चोळलं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलासमोर चोळू नका ना, तुम्ही तुमच्या मुलासमोर पिऊन येऊ नका ना. म्हणजे तुमचा मुलगा खाणारही नाही, पिणारही नाही. टोचला असेल बरं, बरंच टोचते, पण टोचू द्या. मग हे सगळं सांगून झालं आणि बाबांनी तो प्रसंग केला. मग मला फार वाईट वाटलं, पण मी तिथं बोलू शकले नाही, कारण का बाबा उठून म्हणलं असतं, बाई तू जाय की आधीच 2 तासासाठी कशाला एवढं बोलायला. पण आता 2 तासासाठी आम्ही आहे ना जे काही घेतो ना ते बोलण्यासाठीच प्रामाणिक काम केलं पाहिजे. इथं कशाला भ्रष्टाचार करायचा, कारण आम्ही इतिहास वाचलाय, महाराजांचे विचार सांगायचे, तिथं भ्रष्टाचार कशाला? कारण आज समाजात प्रत्येका ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. मग घरातल्यांनी शहाजीराजे होता येणार नाही, जिजामाता पण होता येणार नाही, पण निदान तुम्ही व्यसन करणं टाळा, जेणेकरून येणारी पिढी ही चांगली निर्माण होईल. बरं, त्याही पुढे जाऊ, घरातल्या आई बहिणी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही सिरियल बघावं, तुमचं आयुष्य गेले, पण येणाऱ्या पिढीला सिरियल बघू देऊ नका. कारण का तुमच्या घरातली लेक दुसरीकडे सून होऊन जाणार आणि त्यांच्या घरातली लेक तुमच्याकडे सून होऊन येणार. आजकालच्या सुनेची परिभाषा घेतल्यानंतर सगळ्यांना वाटतं
ते कुंकू माथ्यावरती लावून घरातल्या सगळ्यांचा सन्मान करणं आणि कसं वावरतात हे बघणं महत्वाचं आहे, असं जिजामाता सुनेची बाजू मांडून सुनेच्या आईला सांगतायत. म्हणजे सासू सुनेचं नातं. पण आजची आई ते लेकीच्या घरी भांडणं होतात, तिच्या घरी भांडणं झालेलं डिक्टो वेळ टाइम काळ एक एक शब्द काय काय बोललेला थोडं मीठ मिरचू लावून आईला सगळं माहित असतं, सगळं माहित असतं. हे पहिल्यांदा टाळण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे काय माहितीये का, एक आई आहे आणि तिची मुलगी आहे, तिचं लग्न नेमकं झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर ती नांदायला गेलेली आहे. नांदायला गेल्यानंतर आहे ना कॉल केलेला आहे तिने आईला आणि ती सांगतेय की आई असं असं झालंय, मला त्यांनी रागवलंय, मला मारली एक थापड, मी काय करू. आई रुबाबत सांगते, एकटीच पोरगी एकटाच पोरगी रुबाबत सांगते, त्यानं मारलंय ना ये लगेच मी बघू काय होतं पुढं. पण जो नवरा होता ना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा होता बरं का. ही आली माहेराला आलेली, महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पोरीने न्यायलाच ना बोल, कारण का महाराजांच्या विचाराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारा मावळा आहे. आई वडिलांचा आदर करायचा आहे, मुलीचं चुकलेलं आहे म्हणून मारलेलं आहे. मारणं हे चुकीचं आहे, पण एखादं मारणं काही चुकीचं नाहीये. चुकत असेल तर तुम्ही मारणारच ना तुमच्या लेकरांना, तर मग त्यांना मारलं तर काय झालं, कारण का अख्खं शिकलं सांभाळायचंय ना. एखादी मारली ती गेली, शेवटी वैतागून बापाने विचारलं, बाई बरेच दिवस झाले बघतोय माहेरातच आहे, गावाकडे जाण्याचे कष्टच घेत नाही का. त्यावेळेस आईने सगळा प्रसंग सांगला आणि त्या मुलीचा बापही नशीब छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा होता. त्यानं बायकोच्या घरात आणली, एक थापड मारल्यानंतर तू मुलीला बोलून घेतलंस, आता मी तुला मारली, तू तुझ्या माहेराला जा. कसं काय जाणार, माहेराला आई वडील नाही, फक्त भाऊच आहे, माहेराला कोण थारा देणार नाही. म्हणतात ना आई वडील असेपर्यंत माहेर असतं, तशी परिस्थिती. म्हणजे तुम्ही आहे ना तुमच्या मुलीला प्रत्येका ठिकाणी प्रोत्साहन देण्यापेक्षा थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची मुलगी ही आनंदात जगेल आणि आनंदात संसार होईल तिचा. एखादी मारली असेल, मारणार बाई नवरा आहे, हे 2च वाक्य बोला, दुसऱ्या दिवशी ती फोन करणार नाही. नाहीतर तुम्ही एक मारली म्हणून फोन केल्यानंतर प्रोत्साहन दिलं ना, ती दुसऱ्या दिवशी रागावल्यानंतर सुद्धा फोन करणार. तुमच्या घरातल्या आलेल्या सुनेला लेकीप्रमाणे वागणूक द्या आणि आलेल्या प्रत्येक सुनेला, घरामध्ये कोणी असतील ऐकत असतील तर कृपया करून घरातल्या सासूला आईसारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करा. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे येऊया. बरं झालं सामाजिक शब्द बोलून, सामाजिक बोललं का नाही सगळं टोचणारच आहे, कारण सामाजिक परिस्थिती बिघडलेलीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, हंबीरराव मोहिते माहितीये, हंबीरराव मोहिते, बहादूरगड कोणाला माहितीये. बरं, बहादूरगडावरती 2 इतिहास घडलेले बरं का. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवीमध्ये अर्धवट दाखवलेला आहे, एंड जे आहे महाराजांचा तो अर्धवट आहे. महाराजांची खरी समाधी कुठे आहे सांगा बरं, छत्रपती संभाजी महाराजांची माहितीये कोणाला? संभाजी महाराज तुळजापूरला पण नाही, मारून टाकलेले, वडू उतरले. महाराजांची खरी समाधी वडू उतरली. महाराजांना बहादूरगडावरती आणण्यात आलं, महाराजांचा हाल बहादूरगडावरती करण्यात आलं. आजही जाऊन जर आपण बहादूरगडाला बघितलं ना तर तो बहादूरगड पार मोडकळीस आलाय. महाराजांचा इतिहास बघून ज्वलंत होणाऱ्यांनी, थिएटरमध्ये रडणाऱ्यांनी एकदा जाऊन पेठवडगाव बाजूला श्रीगोंद्यामध्ये बहादूरगड आहे, श्रीगोंद्यामध्ये अहिल्यानगर जे आहे ना तिथे पेठवडगाव, श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेठवडगावमध्ये जा. बहादूरगडावरती गेल्यानंतर बघा बहादूरगडाचा इतका मोठा इतिहास आहे, पण बहादूरगड पूर्ण मोडकळीस आलाय. एकही जण तिथं संवर्धन किंवा त्याचं म्हणजे संशोधन किंवा काहीच करण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त छावा कादंबरीमध्ये शिवाजी सावंत यांनी जेवढं लिहून ठेवलेलं आहे ना तेवढंच आपण वाचतो आणि महाराज समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण संभाजी महाराजांना बहादूरगडावरती पकडण्यात आलं, बहादूरगडावरून तुळजापूरला आणण्यात आलं. तुळजापूरला त्रिवेणी संगम आहे, आई गेले असतील कदाचित, तुळजापूरला त्रिवेणी संगम आहे, तिथं सुद्धा महाराजांची तुकडे वगैरे फेकण्यात आली आणि तिथून मग एका महाराणीवर का आता हा इतिहास सुद्धा दाखवलेला नाही. मग ती जातीयता आहे, ब्राह्मणवाद आहे, नेमका काय ते मला माहिती नाही. ते ज्यांच्या त्यांच्या सद्बुद्धीनं घ्यावं का ब्राह्मणवाद आहे का काय, इतिहास लपवायचा आहे का इतिहास खोटा सांगायचा आहे का काय, कारण का काही पार्ट 2 येणार आहे काय माहिती नाही. तो वादाचा विषय, वादामध्ये आम्ही अडकत नाही.
आणि प्रबोधनात्मक मांडावा, इतकाच आमचा उद्देश. मग छत्रपती संभाजी महाराजांनी तुळापूरला आणलं, तुळापुरातून मग वडबुद्रुकला नेलेलं आहे आणि वडबुद्रुकला महाराजांची समाधी. तिथं जात असताना फक्त एवढंच करा की महाराजांचा इतिहास वाचा आणि नंतर जा. रायगड बघितलंय? रायगड बघितलंय? बरं, रायगडावरती गेल्यानंतर सुद्धा बरं कुठल्याही गडावरती जा, गेल्यानंतर सहाच्या प्रहरी गडाचे दरवाजे बंद व्हायचे. हिरकणीचं तुम्हाला स्टोरी माहिती असेल सगळी. हिरकणी म्हणजे आईच्या दुधामध्ये किती ताकद असते आणि आई किती लेकराची माया करते तिथूनही घेऊ शकता आपण. आपल्या आईचा मान सन्मान करत असताना काही करा भावांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अख्खं जीवन जगत असताना ना कृपया करून हात जोडून विनंती करते, फक्त इथून एवढंच घेऊन जा, घरातल्या आईला मान सन्मान द्या, आदराने बोला. आवाजावर तर करतच नाही, पण मान सन्मानाने बोला. आपुलकी वाटत असेल तर आपुलकीनं बोला आईला. आजची आई माझा पोरगा मला वेळ देत नाही म्हणून रडते. प्रत्येका दिवशी तुमच्या आईला तुम्हाला कॉल करावा बाहेर राहिल्यानंतर, असं काही विधिलिखित नाहीये. तुम्ही सुद्धा तुमच्या आईला कॉल करून सांगू शकता की आई मी या वेळेवर घरी येतोय. त्या माताला इतकं समाधान वाटेल ना, ती मनातून तुम्हाला इतका मोठा आशीर्वाद देईल ना, तुमचं अख्खं आयुष्य चांगलं जाईल. फक्त एवढंच हात जोडून विनंती करते, घरातल्या बहिणीला, आईला, बाबाला मान देण्याचा, सन्मान करण्याचा प्रयत्न करा. कारण का अख्ख्या आयुष्यामध्ये आजकालची परिस्थिती पाहिली ना, प्रत्येक पोरगा घरातल्या बहिणीला धुक्कारायचं, घरातल्या आईला धुक्कारायचं आणि बाहेर मानलेली बहीण, मानलेला भाऊ, मानलेली नाती, जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरातल्या आईला मान सन्मान देत नाही ना, तोपर्यंत बाहेर मानलेली नाती मानू नका. तुम्ही घरातल्या बहिणीचा मान सन्मान करत नसता तर बाहेरच्या बहिणीचा मान सन्मान करून कुठला आशीर्वाद देणार आहे? वाटतं की नाही पोरांना वेळ द्यावा, बोलावं म्हणून? वाटतं ना? तुमचं जातं हो, मोबाईलवरती, टीव्हीवरती ऐकू जातं. पण तुम्ही तुमच्या आईला जोपर्यंत मान सन्मान देणार नाहीत ना, तोपर्यंत तिची भूक भागणार नाही. तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बरं, महाराजांच्या इतिहासाकडे येऊयात. पोरांना जास्त टोचायला लागले, कमी वेळ आहे का? मला बोलायला भरपूर वेळ बरं का, मी 2 तासही बोलते, माझा काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला ऐकायला जरा अवघड जाते वाटतं, कारण कमी लोक आहेत आणि झोप पण आलेले आहेत, उशीर पण झालेला आहे, काही जण झोपता पण आहेत. तर तेवढं करा, झोपू नका, कारण मी काही गाणं म्हणत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रायगडाचा सांगत होते. रायगडावरती हिरकणीने जे काही पराक्रम केला, तो पराक्रम सगळ्यांना माहिती आहे. रायगड सगळ्यांना माहिती आहे. रायगड बांधून झाला सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. म्हणजे रायगड बांधायला किती वर्ष लागली हो? किती वर्ष लागली? 14 वर्ष. बरं, रायगड जळायला किती वर्ष लागली? जळायला 11 दिवस लागली. सॉरी, 11 दिवस. श्रीमान योगीमध्ये 11 दिवस. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बांधायला 14 वर्ष लागली, जळायला 11 दिवस लागली. आणि 11 दिवस लागल्यानंतर तेवढं तरी माहिती आहे त्यांना, त्यांच्यावरती कोणी काही करू नका. महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे त्यांना. बरं, ठीक आहे, असो. बरं, महाराजांचा इतिहास सांगत असताना रायगडावरती गेल्यानंतर रायगड बघायला जाणाऱ्यांनी प्रत्येकाने आत्मसात करावं असं एक उदाहरण म्हणजे काय माहितीये का? रायगडावरती जात असताना तिथं काम करणारे प्रत्येक जण जे गाईड आहेत ना, त्या गाईडचं फीस किती असते? 400 ते 500 रुपये असते. तर ते 400 ते 500 रुपये देत नाहीत बरं का. इथून जाणार आम्ही मौज मजा म्हणून स्टोरीला टाकणार, ट्रिप निघाली, रायगडाला जातोय, महाराजांचे मावळे भगवी दस्ती घेणार, कपडावरती गंध लावणार, जाणार, फोटो काढणार, झेंडा घेणार, झेंड्यासोबत फोटो काढणार, महाराजांची गाणी लावणार, स्टोरीला लावणार, विषय संपला. महाराजांचा इतिहास काय होता हे कोणी आत्मसात करणार नाही. कडेलोट आहे, कडेलोट कोणी बघितलाय का? महाराजांचा इतिहास कोणी आत्मसात केलाय का? महाराजांच्या गडाच्या बाजूला म्हणजे दरवाजाच्या ठिकाणी बाजूला एक देवळी आहे. ती देवळी का असायची? त्या देवळीचं महत्व काय? बरं, 6 वाजता दरवाजे बंद का करायचे? ह्याचा कोणी आपण अभ्यास केलाय तरी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेले अनुशासन होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला कायदा नियम होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला जाणार होते ते म्हणजे
पक्षाला काही म्हणायचं नाही बरं का, नाहीतर येईल पक्षप्रेमी म्हणता तुम्ही आमच्या पक्षाला बोलत. हो, पक्षाला बोलत नाही, माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. डोजरनं मडक उचलण्यात आली, आदरकांड हरवलेली आहे. महाकुंभमेळ्यात गेलेल्या लोकांचं रिलेटिव्ह कोणीच नव्हतं, तिथं कॉल लागत नाही, रेंज नव्हती, कारण का लोकसंख्या जास्त होती. चेंगराचेंगरीमध्ये माणसं मेली ती गरीबाची, आणि श्रीमंतांची माणसं ज्या काटावर होती ना तिथं माणसंच नाही. आम्हाला ते दाखवण्यात आलं ढोलणं, पण तिथं माणसं चिरडली ती आम्हाला दाखवण्यात आली. ही वास्तव परिस्थिती. म्हणजे गरिबांनी देव मानावा का नाही हा प्रश्न उपस्थित होतो. देव भेदभाव करत नाही, पण देव चालवणारे भेदभाव करतात, हे त्रिकालवादी सत्य. आणि समाजामध्ये कट्टरता शब्द निर्माण झालाय. 2014च्या अगोदर कट्टरता कुणाला माहित होती? हो, माहिती नव्हती ना? छावा बघितलंय, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे महाराजांनी धर्मासाठी लढा दिलाय, पण इतरांचा धर्म उद्ध्वस्त केला नाही, इतरांच्या धर्माला गालबोट लागू दिली नाही. महाराजांना जेव्हा औरंगजेब म्हणतो की तू आमच्या धर्मात ये, फक्त एवढीच आहे की तुला धर्म बदलावा लागेल, त्यावेळेस महाराज म्हणतात की तू आमच्या धर्मात ये, तुला धर्म बदलावा लागणार नाही. म्हणजे आजकालची मुलं जी कट्टरता बाळगण्यामध्ये व्यस्त आहेत ना, त्यांना हात जोडून सांगणे की कट्टरतेमध्ये घुसू नका, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कधीच कट्टरता बाळगली नाही. तुम्ही धर्म बाळगा, धर्माबद्दल अभिमान स्वाभिमान असलाच पाहिजे, पण कट्टरता नसू नये. हा महाराजांचा इतिहास झाला. वेळ झालाय का? थांबवायचंय का? थांबवायचं असेल तर मला फक्त एका ना अध्यक्ष तुम्ही हात वर करा. नाही, झोप यायला लागली लोकांना, नाही तर मग म्हणाल की ताईनं बोलवलं पण फार अवघड झालं बाबा, झोपत नाही. दादा मी 2 दिवस झाले झोपलेली नाही बरं का, चालेल ना? धन्यवाद बरं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पाहत असताना अध्यक्ष तुम्ही थांबा, चालू द्यायचं का दादा? बरं, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही बघितला, महाराजांनी ते सगळं झालं. बरं, महाराज गेल्यानंतर हे नियम कसे पाळण्यात आले ते देखील तेवढंच महत्वाचे. 3 एप्रिल 1680 ला महाराज वारले. 3 एप्रिल 1680 ला महाराज वारले. 1630 ला महाराजांचा जन्म आहे, 50 वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं. आणि महाराज वारल्यानंतर जे पंत होते ना दरबारामध्ये ते कसे होते तुम्हाला माहिती आहे? जे पंत होते सोयराबाईंच्या सोबत राहायचे, ज्यांनी महाराजांना दगा केला, महाराजांच्या सोबत फितुरी केली, ते सगळे जे होते ना त्यांनी एक फरमान काढलेलं. ते फरमान म्हणजे काय होतं माहिती आहे का? की छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात यावी हे फरमान आल्यानंतर त्या सैन्याचे सुभेदार होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहितेंना प्रमाणपत्र देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही अटक करा. आणि त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे राजा होते, छत्रपती झाले होते ते स्वराज्याचे, कारण का शिवाजी महाराज वारलेले आणि येणारा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि सोयराबाईंना भीती होती की राजारामांना गादीवरती बसवायचं, संभाजी महाराजांना बसवायचं नाही. मग हंबीरराव मोहितेंकडे पत्र गेलेले आणि हंबीरराव मोहिते जर आजचा मावळा असला असता ना तर त्यांना पंतांनी एक हे दिलं होतं, लागू केली असती हो. पण हंबीरराव मोहितेंनी काय केलं माहितीये का? त्या काळी महाराजांच्या पत्रावरती महाराजांची स्वाक्षरी असल्याशिवाय म्हणजे सही असल्याशिवाय ते पत्र गृहीत धरलं जायचं नाही. आणि महाराजांचा स्वर्गवास झालेला आहे, संभाजी महाराजांना अटक करायचंय, संभाजी महाराजांना अटक करायचंय. हंबीरराव मोहिते काय म्हणतात माहितीये का? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची स्वाक्षरी नसणार आहे तोपर्यंत मी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करणार नाही. म्हणजे महाराजांचे नियम होते ते, आणि नियम बाळगणारे मावळे हे महाराजांचे होते. म्हणजे हंबीरराव मोहितेंनी जर समजा त्या लालसेपोटी महाराजांना अटक केलं असतं तर आज इतिहास वेगळा असला असता. कदाचित आपण अजूनही कोणाचे गुलाम असलो असतो. जर कपाळावरती गंध आहे ना तो संभाजी महाराजांमुळे. हे धर्मापोटी मी मान्यच करते, कारण का जर महाराज नसले असते ना तर आपल्याला
सगळ्यांनी त्या पंतांना अटक केलेलं. म्हणजे महाराजांचे नियम, महाराजांचा कायदा, महाराजांचं स्वराज्य आणि महाराजांचे आदेश महाराज गेल्यानंतरही लागू होते. पण आज समाजात अशी काहीच परिस्थिती राहिली नाहीये. आणि आज समाजाचा जर आम्ही इतिहास पाहायला गेलो ना तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आम्ही फक्त जय म्हणतो, आमचा ललकार तिथेच संपवतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त एक दिवसापुरता ज्वलंत ठेवण्याचं काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा हिमालय एवढा होता, तो काही काळामध्ये सह्याद्रीपर्यंत आला आणि येणाऱ्या काळात तो मातीशी मिळायला वेळ लागणार नाही जोपर्यंत या समाजातल्या मावळ्यांचं वागणूक आणि सुधारणा होणार नाही. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत असताना फक्त तुम्ही कपाळावरचा गंध, गळ्यातली दस्ती, बुलेटचा आवाज, घरावर झेंडा, गाडीवर झेंडा आणि एखादं चित्र काढणं टाळणार नाही तोपर्यंत तुमची काही प्रगती होणार नाही. हे स्वराज्य पुन्हा नष्ट झालेल्या मातीतलं ते स्वराज्य पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर महाराजांचा आदर्श घेणं तेवढंच गरजेचं आहे. एवढंच सांगते. काही जण झोपायला लागल्यात, त्यांच्या झोपा घालण्यासाठी फक्त एकच सांगते, ते म्हणजे काय माहितीये का, गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती असेल ती गोष्ट सांगते आणि संपवते. बरं, आपल्या गावातलं आहे का नाही माहिती नाही, पण आमच्या इकडे बरं का पोर जयंती वगैरे असली ना त्यांचं कधी म्हणजे चर्चामध्ये बसायचं, असं चर्चा चालू असली बसायचं. पहिली बॉटली घेणार, पोपटासारखं बोलणार, कसं गोडचुट म्हणजे मुंग्या लागतील एवढं गोड. दुसरी घेणार, वाघाच्या डरकाळ्या फोडणार. हा, मी काय साधा सुद्धा आहे काय, 10 लोक घेऊन फिरतो, भाऊ एखादा पूर्ण मारले ना मागे एक पण दिसणार नाही, म्हणजे वाघासारखा डरकाळ्या फोडतो. तिसरी घेऊ दे, कशासारखं गाढवासारखं लढतो, कुठं नालीच्या कडेला, तोंडात माशी गेली, अंग भरलं, पांढरा घडी करून घातलेला कपडा पण बोळा झाला त्याचा तरी कळत नाही. ही परिस्थिती आहे सद्यस्थितीला समाजातली. हाय बाबो, असं स्पष्ट करणारे लोक भेटले नाही बरं का, भेटलं बरं झालं, धन्यवाद दादा. तर ही परिस्थिती थांबायला पाहिजे. म्हणजे हसलात, काही जण मनातून शाप देत असतील, काय माहिती पोरीने लावले आले कसं थांबायला तयार नाही, आता म्हणतो संपल तेव्हा म्हणतो संपल. खरं सांगायला गेलो ना तर आपण घंटाभर बोलायला पण आवडेल बरं मला, पण लोकसंख्या पण कमी आहे आणि काही जण टोचत पण आहे आणि काही जण झोप पण येते. ते बसले तरी असं करायला लागले नाही का, ते पडतील उगाच नाही का समोर, मग नंतर उद्या दिवसभर त्याला ते दुसरे हसणार. कशाला, मी येऊन भांडण लावून जायला नाही आलो, फक्त जागृत करायला आलो. फक्त जाता जाता एवढंच सांगते, तुमची जयंती फार चांगली होती, म्हणजे उद्या भाषण वगैरे असतात लहान लेकराची, पण एवढंच करा पुढच्या वेळेला जयंतीला कशीही करा, मला बोलवणार नाही माहिती आहे, कारण का फार मी टोचले तुम्हाला, तर बोलवणार नाही तरी चालेल, दुसरं कोणीतरी बोलवा पण प्रबोधन करा. आणि जयंती करत असताना एक ध्यानात ठेवा, ते म्हणजे एक महिनाभर आधी शिवाजी कोण होता, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे, त्यांचं मार्केटिंग करत नाही, जगामध्ये लय विकलेली त्यांची पुस्तकं, 30 रुपयाला पुस्तक आहे, जास्त महाग नाही. जे म्हणजे कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे त्यांच्यासाठी आहे ना 30 रुपयाचं ते पुस्तक आणा, प्रत्येकाला हल्लेकराला वाचवायला द्या. शाळेत जाऊन तुम्ही हे काम करू शकता, तिथे म्हणजे कोण कोण पार्टिसिपेट करणार त्यांना विचारा, त्यांना ते पुस्तक द्या. ते पुस्तक दिल्यानंतर त्यांचं भाषण, निबंध लेखन ह्याच्या स्पर्धा द्या, जेणेकरून तुमच्या इथल्या लेकरांना इतिहास माहिती होईल. येणारी पिढी असं बसल्यानंतर मी जेव्हा प्रश्न विचारले ते उत्तर आली नाही ना, ती खडखड उत्तर येतील आणि प्रत्येक जण लेकरू येऊन बसण्याचं काम करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीये का, इथून जात असताना फक्त एवढंच घ्या, महाराजांचा आदर्श घेत असताना तुम्ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा, डीजे लावा, डान्स करा, मला काही म्हणायचं नाही, ते फक्त शुद्धीत नाचा. दुसरं म्हणजे घरातल्या आईवडिलांचा आदर करा, भवानी आली म्हणून आईबाबाला विसरू नका, कारण का एक दुसरी भेटायला वेळ लागत नाही, पण तुमचं चारित्र्य चांगलं ठेवा, तुम्ही चांगले वागा. आणि कितीही सुंदर असू द्या, कितीही भारी असू द्या, तिच्यापेक्षा जास्त महत्व आहे आई बाबालाच द्या. आई वडिलांचा सन्मान करा. जर लग्न झालेलं असेल बहिणीचं, 8 दिवसाला एकदा कॉल करून विचारा. भावाची फार अपेक्षा असते, मी बहीण असल्या कारणाने सांगते, भावाचा कॉल आला की जग फार छोटं वाटतं, मग तेवढा आदर करण्याचा प्रयत्न करा आणि होईल तितकं व्यसन टाळण्याचा प्रयत्न करा. महाराजांची गड किल्ले पाहत असताना महाराजांचा इतिहास आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांची जयंती साजरी करत असताना मोठ्या उत्साहात साजरी करत असताना बरं का, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच आठवणीत ठेवा, वाटलं शपथ घ्या, काही करा, पण ते करायचं. कुठल्याही बाईला, कुठल्याही मुलीला वाईट नजरेने बघू नका. तुम्ही कपाळावरती गंध लावता आणि मुलीला वाईट नजरेने बघता,
सांगतो की नाही तुमची लाज, तुम्हाला लाज वाटते का नाही माहिती नाही, पण माझ्या महाराजांचा अपमान होतो. कपाळावरती गंध लावला की हा हिंदू आहे, हिंदू म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा, तर तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा जी सुरुवात केली होती ना ती आपल्याला गारद द्यायची आहे. तर सगळ्यांनी जागेवरती उभं राहा आणि पायातलं पायथन जर असेल तर ते काढा. उभं राहा जागेवरती सगळ्यांनी. संपलं. जाता जाता जरा पेटून वाटलं होतं ना तुम्हाला, म्हणजे झोप चांगली लागेल गरम पेटवल्यानंतर नाही का. सगळ्यांनी उभं राहायचंय. आपला उजवा हात आहे ना इकडे हृदयावरती ठेवायचंय. महाराजांची पायथन मला दिसत नाही, पायथन काढा बरं का. काढा काढा, वेळ देते मी, शूज असेल तरी काढा. काढले सगळ्यांनी? हात वर करा एकदा. काढले? आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, श्रीपती, श्रीमान योगी, सुवर्ण रत्न श्रीपती, राजाधिराज, महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर, स्वराज्य रक्षक, स्वराज्य प्रसारक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. माँसाहेब जिजाऊ की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव. खूप धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. कुणाला काही टोचलं असेल तर टोचू द्या, कुणाला काही गोचलं असेल गोचू द्या. फक्त जाताना मी शेवटी जे सांगितलेले तेवढं